रामकृष्ण हरी. आपणास गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरूंना आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे आणि समाजातही गुरूंना सर्वोच्च स्थान आहे. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवापेक्षाही जास्त मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार संस्कृतमध्ये गु म्हणजे आधार किंवा अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान. गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. म्हणून गुरुला महत्त्व देण्यासाठी महान गुरु वेद व्यासजीच्या जयंतीला गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेचे महत्त्व. या दिवशी भगवान शिव यांनी आपल्या शिष्यांना ज्ञान दिले. या दिवशी अनेक महान गुरूंचा जन्म झाला आणि अनेकांना ज्ञान प्राप्त झाले. या दिवशी गौतम बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन सुरू केले. गुरुपौर्णिमा हा सण केवळ हिंदूच नव्हे तर जैन, बौद्ध, शीख धर्मातील लोक देखील साजरा करतात. गुरुचे महत्त्व लक्षात घेता प्राचीन शास्त्रामध्ये गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या बरोबरीचे वर्णन केले आहे. आई आणि वडील त्यांच्या मुलांना संस्कार देतात, परंतु गुरु सर्वांना आपली मुले मानतात आणि ज्ञान देतात. मनुस्मृतीनुसार उपनयन संस्कारानंतर विद्यार्थी पुनर्जन्म घेतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात. शिक्षण पूर्ण होईपर्यंत गायत्री त्याची आई आणि आचार्य त्याचे वडील आहेत. पूर्ण शिक्षणानंतर तो गुरुपद प्राप्त करतो. गुरुपौर्णिमेची कथा. गुरुपौर्णिमेशी संबंधित पौराणिक कथेनुसार महर्षी वेद व्यास हे भगवान विष्णूचे अवतार कलावतार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्मात खूप रस होता, म्हणून त्यांनी त्यांच्या पालकांना परमेश्वरांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली आणि वनात जाऊन तपश्चर्या करण्याची परवानगी मागितली. परंतु आई सत्यवतीने वेदव्यासांची इच्छा नाकारली. मग वेदव्यासांच्या आग्रहावरून आईने वनात जाण्याची परवानगी दिली आणि सांगितले की जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या घराची आठवण येईल तेव्हा त्याने परत यावे. त्यानंतर वेदव्यास तपश्चर्येसाठी वनात गेले आणि वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्याच्या पुण्यामुळे वेदव्यास संस्कृत भाषेत पारंगत झाले. त्यानंतर त्याने 4 वेदांचा विस्तार केला आणि ब्रह्मसूत्रासह महाभारत, 18 महापुराणांची रचना केली आणि वेदव्यासांना कृष्ण द्वैपायन या नावाने देखील ओळखतो. म्हणूनच हिंदू धर्मात वेदव्यासांची पूजा देव म्हणून केली जाते. वेदव्यासांचा जन्म या दिवशी झाला असल्याने त्याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यासांना अमरत्वाचे वरदान आहे, म्हणूनच आजही महर्षी वेदव्यास आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात उपस्थित आहेत. इतिहासाच्या दृष्टीने प्राचीन काळापासून भारतात गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. भगवान शिवानंतर गुरुदेव दत्त म्हणजेच दत्तात्रेय हे सर्वात मोठे गुरु होऊन गेले आहेत. यानंतर देवांचे पहिले गुरु अंगिरा ऋषी होते. त्यानंतर अंगिरा यांचे पुत्र बृहस्पती गुरु झाले. त्यानंतर बृहस्पतीचे पुत्र भारद्वाज गुरु झाले. याशिवाय प्रत्येक देवता कोणाचा ना कोणाचा तरी गुरु राहिला आहे. सर्व राक्षसांच्या गुरुचे नाव शुक्राचार्य आहे. शुक्राचार्य यांच्या आधी महर्षी भृगू हे राक्षसांचे गुरु होते. असे अनेक महान राक्षस झाले आहेत जे कोणाचे ना कोणाचे तरी गुरु राहिले आहेत. महाभारत काळात गुरु द्रोणाचार्य हे एकलव्य, कौरव आणि पांडवांचे गुरु होते. परशुरामजी कर्णाचे गुरु होते. त्याचप्रमाणे प्रत्येक योद्ध्याचे कोणी ना कोणी गुरु होते. वेदव्यास, गर्गमुनी, सांदीपनी, दुर्वासा इत्यादी. चाणक्याचे गुरु त्यांचे वडील चाणक होते. महान सम्राट चंद्रगुप्ताचे गुरु आचार्य चाणक्य होते.
चाणक्याच्या काळात अनेक महान गुरु झाले आहेत. असे म्हटले जाते की महाअवतार बाबांनी आदी शंकराचार्य यांना क्रियायोग शिकवला आणि नंतर त्यांनी संत कबीर यांनाही दीक्षा दिली. यानंतर प्रसिद्ध संत लाहिरी महाशय हे त्यांचे शिष्य असल्याचे म्हटले जाते. नवनाथाचे महान गुरु गोरखनाथ यांचे गुरु मच्छिंद्रनाथ होते, जे 84 सिद्धांचे गुरु मानले जातात. गुरुपौर्णिमेचा निष्कर्ष. गुरु अभावी आपले जीवन शून्य आहे. गुरूंना त्यांच्या शिष्याबद्दल कोणताही स्वार्थ नसतो. त्यांचे ध्येय सर्वांचे कल्याण असते. ज्या दिवशी त्यांचा शिष्य उच्च पदावर पोहोचतो त्या दिवशी गुरूंना त्यांच्या कार्याचा अभिमान असतो. एखादी व्यक्ती त्यांच्या गुरूचे ऋण फेडू शकत नाही. गुरु आणि शिक्षकांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात गुरु महत्त्वाची भूमिका बजावतात. गुरूंच्या ज्ञान आणि संस्काराच्या आधारेच त्यांचा शिष्य ज्ञानी बनतो. गुरु एका अज्ञानी शिष्यालाही सक्षम व्यक्ती बनवतात. संस्कार आणि शिक्षण हे जीवनाचे मूळ स्वरूप आहे. यापासून वंचित असलेला व्यक्ती मूर्ख आहे. गुरूंच्या ज्ञानाचे कोणतेही मूल्य नाही. या दिवशी आपण आपल्या गुरूंची आणि शिक्षकांची पूजा करतो आणि त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतो. या दिवशी शिक्षक आणि गुरूंचा सन्मान करण्यासाठी पाठशाळा, शाळा, महाविद्यालये या श्रम आणि गुरुकुलांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जाते आणि गुरूंच्या सन्मानार्थ गाणी, भाषणे, कविता, नृत्य आणि नाटके सादर केली जातात. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूच्या सन्मानार्थ अनेक उपक्रम आयोजित करतात. रामकृष्ण हरी.